मराठा आरक्षणाबाबत आज कोल्हापूरमध्ये एक महत्त्वाची बैठक होतीये। खासदार संभाजीराजे छत्रपती कायदेतज्ञांशी संवाद साधणार आहेत आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ते राज्यभर दौरा देखील करणार आहेत। या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणि फडणवीसांसोबत ते चर्चा करणार आहेत। मराठा आरक्षण रद्दच्या निर्णयानंतर आता पुन्हा लढा उभारणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेला आहे। न्यायालयीन लढ्याबाबत सरकारनं 27 मे पर्यंत भूमिका स्पष्ट करावी असंही त्यांनी म्हटलं होतं। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज खासदार संभाजीराजे छत्रपती हे कायदेतज्ञ आणि कोल्हापुरातल्या विविध घटकांशी संवाद साधतात। कोल्हापूर शहरातल्या शिवाजी पेठेतल्या शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहामध्ये ही बैठक होतीये। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या नव्या लढ्याबाबत रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कोल्हापुरातली आजची ही पहिली बैठक झाल्यानंतर संभाजीराजे राज्यभर दौरे देखील करणार आहेत आणि या दौऱ्यानंतर 27 मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ते चर्चा करणार आहेत। आजच्या या कोल्हापुरातल्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती आज कायदेतज्ञांशी आणि समाजातल्या विविध घटकांबरोबर मराठा समाज बांधवांशी चर्चा करणार आहेत। समाजाची नेमकी काय भूमिका आहे हे ते जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर राज्यभर त्यांचे दौरे देखील असणार आहेत। या दौऱ्यानंतर ते मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर देखील चर्चा करणार आहेत। त्यामुळे आज संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांचं लक्ष आजच्या या बैठकीकडे असणार आहे। मराठा आरक्षणाबाबत आज कोल्हापूरमध्ये ही महत्त्वाची बैठक होतीये। एकंदरीतच काय पुढची दिशा असावी हे या बैठकीनंतर स्पष्ट होईल। अर्थात यानंतर देखील अनेक बैठका होणार आहेत। मात्र 27 मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर देखील खासदार संभाजीराजे छत्रपती चर्चा करणार आहेत। सध्या कोल्हापूरमधल्या शिवाजी पेठेतल्या शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात ही बैठक होतीये। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक थेट आपल्याशी संपर्कात आहेत। प्रताप, आजच्या कोल्हापूरमधल्या या बैठकीकडे राज्यातल्या मराठा बांधवांचं लक्ष आहे। काय नेमके आजचे बैठकीतले मुद्दे असणार आहेत? कोणाकोणाबरोबर ही चर्चा असेल? खरं तर आपण पाहतो की कोल्हापुरातल्या विविध सामाजिक संघटना, त्याचबरोबर मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि विधी तज्ञ यांच्याशी ही बैठक होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदा या नर्सरी बागेत शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून तिथून ते निघणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26 जुलै 1902 राजश्री शाहू महाराजांनी मराठा समाजाला देखील आरक्षण दिलेलं होतं। तोच धागा पकडत संभाजीराजे सुरुवातीपासून आक्रमक झालेले आहेत आणि आजपासून ते कोल्हापुरात पहिली बैठक घेऊन राज्यभर दौरे करतायत आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांच्याशी सुद्धा त्यांची बैठक आहे आणि ती बैठक झाल्यानंतर खरं तर कशा प्रकारचे आंदोलन असणार हे स्पष्ट करणार आहेत। पण आजपासून संभाजीराजे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि विविध समाजातले जे आपण फोटोग्राफर घेऊन दे, परत घेऊन आधी घेऊन द्या मोबाईल घ्या, परत आडवं येऊन द्या। तुम्हाला मध्ये तुम्ही हे केलाय, फोटोच्या वेळी पण तुम्ही सगळे मध्ये यायला लागलाय। माध्यमांचे प्रतिनिधी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न संभाजीराजे यांचे करतात आणि संभाजीराजे नेमकी आता काय भूमिका मांडतात, कशा पद्धतीने या बैठका होतील, दौरे होतील, या संदर्भातली माहिती ते आता देतात। संभाजीराजेंच्या भूमिकेकडे मराठा बांधवांचं लक्ष आहे। एकंदरीतच यापुढे कशी भूमिका घ्यायची आहे, न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्यानंतर आता भूमिका कशी घ्यायची आणि दौरे नेमके कुठे कुठे असतील तुम्ही सांगा त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला की जे गायकवाड कमिशनच्या माध्यमातून जो अहवाल तिथं दिला होता तो पूर्णपणे धुडकावून लावलेला आहे आणि म्हणून ह्याच्या पुढं नेमकं समाजाने आपली भूमिका कशी मांडायची, मार्ग काय काढायचा, सोल्युशन काय काढायचं, या दृष्टिकोनातून आज समाजाच्या वतीनं मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत आहोत। प्रथमतः
राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो आणि मला इतका आनंद झाला, इतका मी घेरून गेलेलो आहे, इतका भारावून गेलेलो आहे की ही शाहू महाराजांची ही नगरी, ही शाहू महाराजांनी जी दिशा राज्याला आणि देशाला दिली ती पुरोगामी चळवळीची. आणि पुरोगामी चळवळच ही आहे की सगळ्या बहुजन समाजाला कसं एकत्र आणता येईल, बहुजन समाजाला न्याय कसा देता येईल. म्हणून 1902ला बहुजन समाजाला 50% आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट आहे. आज मराठा समाजावर अन्याय झाल्यामुळं आज माझ्या बाजूला सुद्धा जे सगळे लोक आपण पाहताय हे सगळे 12 बलुतेदार बहुजन समाजातले लोकांनी येऊन पाठिंबा दिलाय. पण प्रथमतः खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा विचार या कोल्हापुरातल्या सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांनी जपलाय आणि ह्याच्या पुढेही आम्ही जोमाने जपू, हा त्यांनी मेसेज आज दिला. याबद्दल मी एक शाहू महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय, शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्म झालाय, या वंशज या नात्याने मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आता 27 तारखेपासून हे करणार आहे, राज्यव्यापी दौऱ्याचं कसं नियोजन असेल 27 तारखेपासून? आज मी मराठवाडा, खानदेश आणि नंतर खरं हे 27 तारखेला मुंबईत येणार आहे. आता दौरा ह्याच्यासाठीच करायचा आहे की अनेक कायदे तज्ज्ञ, अनेक अभ्यासक लोकांनी मला बऱ्याच कल्पना दिल्यात, माझाही थोडा अभ्यास झालेला आहे. पण या सगळ्या गोष्टी मांडत असताना परत एकदा आंदोलन करणं हा एक भाग आहे, पण आंदोलनाच्या बरोबर सुद्धा आपल्याला मार्ग काय काढता येतो, सोल्युशन काय येऊ शकते, आपण राज्य सरकारला किंबहुना केंद्र सरकारला काय सूचना देऊ शकतो हे समजून घेण्यासाठी हा दौरा आहे. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, जे आपण समाजाला देऊ शकतो, त्या काय काय गोष्टी, अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या समाजाकडनं समजून घेण्यासाठी हा माझा दौरा आहे. आणि म्हणून शाहू महाराजांना आज अभिवादन केलं. शाहू महाराजांची, शिवाजी महाराजांची ऊर्जा घेऊन कोल्हापुरातून या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आज मी निघालो आहे. राज्यानं अजून पुनर्विचार याचिका दाखल केली नाही आणि आपण मग सीएम साहेबांशी येत्या 2 दिवसात चर्चा करणार आहे असंही समजलेलं आहे. सीएम साहेबांच्याकडे काय डिमांड असेल? 27 तारखेला किंबहुना जर एक दिवस मागं पुढे झाला तर 28 तारखेला मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील आणि ज्येष्ठ लोक असतील, या सगळ्यांच्या भेटी मुंबईत घेतल्यानंतर नेमकी समाजाची काय भूमिका आहे हे सविस्तर पद्धतीने आपण त्यावेळी मांडू. आज 27 तारखेचा तुम्ही सरकारला अल्टिमेटम दिलाय, अवघे 2-3 दिवसच उरलेले आहेत. सरकारच्या पातळीवरती काय पावले उचलली गेलेत का, तुमच्याशी काय संपर्क साधला गेला आहे का? नाही, सरकारने काय, उद्धवजींचा मला फोन आला होता की राजे आपण केव्हा भेटूया. तर मी त्यांना सांगितलं की मी ह्या 2-3 दिवस नाही आहे, पण आपण 27 तारखेला भेटू आणि मग ते 27 किंवा 28 तारखेला सकाळी ही मीटिंग होईल आणि मग पुढे समाजाची जी काय भूमिका आहे, समाजाच्या डोळ्यासमोर काय पर्याय आहेत, समाज कशा पद्धतीने सरकारला, मग ते सेंट्रलचं केंद्राचं सरकार असो काय राज्याचं सरकार असो, या दोन्ही सरकारला मदत करण्याची आमची भूमिका आहे, आमचं सहकार्य राहणार आहे. पण तुम्ही या समाजाला विटीस लावू नये, या समाजाची एक कुठे दिशाभूल होऊ नये, याच्यासाठी आमचा प्रयत्न. राजकारण्यांच्याकडून समाजाला गृहीत धरलं जाते अशा पद्धतीची भावना समाजामध्ये आहे. मग त्यामुळे कुठेतरी हे जे कोरोनाचं संकट आहे त्याच्यानंतर एक आंदोलनाची मोठी लाट उभा करावी लागेल पुन्हा एकदा, अशा देखील मतप्रवाह आहेत. नाही, मी मान्य करतो की मराठा समाज अस्वस्थ आहे, पण सध्या हा कोरोनाची महामारी असल्यामुळं आपलं जीव हे महत्त्वाचं आहे आणि आपली तब्येत महत्त्वाची, त्याच्याकडे पहिले सगळ्या प्राधान्याने सगळ्यांनी काळजी करायला पाहिजे आणि त्याच नंतर समाज जी ठरवल ती भूमिका आपण करू. पण माझी अपेक्षा हीच आहे सरकारकडनं, मग केंद्राचं असो की राज्याचं असो, त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी जेणेकरून परत एकदा समाज रस्त्यावर उतरू नये. आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळत नाही अशा पद्धतीची एक भावना आता निर्माण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही आंदोलनासाठी पुढाकार घेणार आहात की अभ्यासपूर्ण सगळी मांडणी करणार आहात? नाही, आंदोलन हा एक भाग असतो की आपलं जे मत आहे ते सरकार पुढं मांडायचं. मला असं म्हणणं आहे की लोकांनी ऑलरेडी आपले 58 मोर्चे काढून ज्याची जगाने दखल घेतली त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. कितींदा लोकांना रस्त्यावर आणायचं? माझा उलटा प्रश्न आहे, पहिल्यांदा जे राजकीय नेते आहेत मग सगळ्या पक्षातले असतील, आमचा कुठल्या पक्षातल्या लोकांच्यावर द्वेष नाही आहे, या सगळ्या पक्षातल्या लोकांनी काय मार्ग काढता येईल ही न्यायालयीन लढा आहे. या न्यायालयीन लढा पहिला टप्पा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला पूर्ण हा अहवाल उडून टाकलेला आहे आणि त्यातले पुढचे मार्ग काय आहेत, आम्ही पुढं कसं जाऊ शकतो, या दृष्टिकोनातून सगळ्या नेते मंडळींनी, मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्ष नेते असतील, किंबहुना
खासदार आमदार आणि माझ्या सकट जे सगळे लोक असतील ह्यांनी त्याच्यात मार्ग काढायला सध्या लोकांना विटीस धरू नये अशी माझी विनंती आहे. लोकांनी ज्या भावना व्यक्त करायच्या त्यांनी 58 मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत आणि कोरोनाची महामारी असल्यामुळं तर आंदोलन हा शब्दसुद्धा किंवा उद्रेक हा शब्दसुद्धा येणं चुकीचं आहे. आक्रमक भूमिका तुम्ही घेतल्यानंतर आता काही राजकीय पक्षांकडून थेट ऑफर आल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काय नेमकं यामध्ये सत्य आहे आणि काय सांगाल? थेट ऑफर मी तुमच्याकडनंच ऐकलं. काय थेट ऑफर असं माहित नाही आणि काय तुमच्याकडे आली असेल तर मला सांगा. शिवराज्याभिषेक सोहळा मुस्लिम साहेबांनी सुद्धा परवा म्हटले की राजेंनी जर हे नेतृत्व केलं लढा तर लढा यशस्वी होईल एवढा विश्वास व्यक्त केला आहे. नाही मी नेतृत्व आजपर्यंत केव्हाच केलं नाही. समाजाला एकत्र घेऊन जायचं आणि समाजाची भावना हे जे तिथं प्रस्थापित लोक असतील त्यांच्या पुढं ठेवण्याचं काम मी आजपर्यंत करत आलो आणि ह्याच्या पुढे तेही करत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे सगळ्या शिवभक्तांचं लक्ष लागलेलं आहे. काय नेमकं कशा पद्धतीने होणार आहे? कारण सगळ्यांची इच्छा आहे की शिवराज्याभिषेक सोहळा जसं पूर्वी होत होता तसंच व्हायला पाहिजे. पण कोरोनाची महामारी कोरोनाचं संकट आजही आपल्या पूर्ण गेलेलं नाही. पण त्याची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल माझी ज्यावेळी भेट होईल त्यावेळी आणि त्याच्यानंतर दिशा ठरेल. तर केंद्र आणि राज्य सरकारनं सहकार्य करावं. मराठा समाजावर अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे आता राज्यभर हे दौरे असणार आहेत. आरक्षणाबाबत फडणवीसांची सुद्धा भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन संभाजीराजे यांनी केलेलं आहे. तर कोरोना संकटात सध्या तरी जीव महत्वाचा आहे त्यामुळे संयम बाळगूया संभाजीराजेंनी मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत. साधारण 27-28 तारखेला ही भेट होईल असं सांगितलेलं आहे. तर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आता राज्यभर दौरे खासदार संभाजीराजे छत्रपती काढणार आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे